आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच भाजपच्या गोटातून एक मोठी बातमी आहे। भाजपकडून मध्यरात्री जवळपास 75हून अधिक एबी फॉर्मचे उमेदवारांना वाटप झालेले आहे। मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून थेट उमेदवारांशी संपर्क केला जातोय। उमेदवारांना संपर्क करत थेट एबी फॉर्म त्यांच्या हाती सुपूर्द केले जात आहेत। भाजपकडून बंडखोरांना गाफील ठेवण्याचा प्रयत्न होतोय। भाजपकडून सगळ्यात जास्त इच्छुक आहेत आणि त्यामुळे या बंडखोरांना गाफील ठेवण्याच्या दृष्टीने उमेदवारी याद्या जाहीर न करताच थेट एबी फॉर्मचं वाटप करण्यात येते। त्यामुळे यंदा आपण बघतोय जवळपास सगळेच पक्ष हाच पॅटर्न राबवताना दिसतात। उमेदवारांच्या याद्या जाहीर होत नाहीयेत। आता खरं तर उमेदवारी अर्ज दाखल करायला 2च दिवस राहिलेत, मात्र त्यापूर्वी थेट आता एबी फॉर्मचं वाटप केलं जात आहे। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, जवळपास 75 जणांना भाजपने जर एबी फॉर्मचं वाटप केलं असेल तर कुणाला मिळाल्या तेवढी सारी उमेदवारी? कोणाची मोठी नावं आहेत? एकूणच नावं आपण ती आधीच जाहीर केलेली आहे। एकूण युवकांना अधिक संधी देण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं होताना दिसतो आहे। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन असतील, मुंबई युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजेंद्र दिवान संधी देण्यात आलेली आहे। जवळपास 75हून अधिक एबी फॉर्मचं वाटप हे मध्यरात्री झालं दिसतं। कुठेतरी बंडखोरांना गाफील ठेवण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं आपल्याला होताना दिसतो आहे। प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात इच्छुकांची गर्दी ही दिसते आहे आणि एकूण उमेदवारी कोणाला हा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे। एकूण ही जर का जागा पाहायच्या तर सध्याला ह्या अडचणीच्या जागा नाही आहेत, मात्र ज्या जागा जाहीर झाल्या नाही आहेत किंवा जिथे एबी फॉर्मचं अद्याप वाटप झालेलं नाही आहे तिथे तोडगा कशा प्रकारे भाजप काढतंय हे बघणं महत्वाचं असेल। नक्कीच, त्यामुळे आता भाजपची ही रणनीती यशस्वी होते का? बंडखोर शांत राहतात का? हे जाणून घेणं महत्वाचं असणार आहे। अभिषेक, धन्यवाद या माहितीसाठी। तर मुंबईत भाजपकडून उमेदवारी देताना युवा चेहऱ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे। युवा मोर्चा अध्यक्ष